हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला. आणि आज आपल्याला जो अध्याय श्रवण करायचे आहेत ते म्हणजे 16 पासून तर 20 पर्यंतचे. त्यामध्ये राजा परीक्षित कृत कली निग्रहण आणि तडजोड याबाबतीत विचार करायचा आहे. ज्यावेळेस पांडव हे स्वर्गस्थ झाले आणि परीक्षित राजाला त्या ठिकाणी आसनस्थ केलेले आहे, म्हणजे राज्याचा कारभार त्याच्याकडे सोपविलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी परीक्षित राजा अत्यंत प्रभावी असा राजा ठरला आहे. आणि त्याचा पुत्र जन्मेजय आणि त्याच्या पत्नीचं नाव इरावती असे 4 पुत्र त्या ठिकाणी इरावतीपासून या परीक्षित राजाला प्राप्त झालेले. मात्र जन्मेजय हा अत्यंत कर्तव्यनिष्ठ होता. प्रजेच्या कल्याणासाठी या परीक्षित राजाने कृपाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 अश्वमेध यज्ञ केलेले आहे. आणि अश्वमेध यज्ञाच्या वेळी तो त्या राज्यामध्ये भ्रमण करत असताना त्या ठिकाणी एक विशिष्ट कार्य त्यांनी बघितलं आहे. हा परीक्षित राजा घोड्यावर स्वार होऊन तो एका गावापाशी आला आहे. आणि त्या गावाजवळ एक शेत होतं आणि त्या शेताच्या शेजारून सरस्वती नावाची नदी त्या ठिकाणी राहती आहे. आणि त्या सरस्वती नदी वाहत आहे. तीरावर त्या राजा त्या ठिकाणी आला आणि त्या राजाने बघितलं आहे की एक बैल आहे, त्याला एकच पाय आहे आणि एक गाय आहे. यांना दोघांना जुंपून एक व्यक्ती त्या शेताचं संवर्धन करतोय, म्हणजे त्या ठिकाणी ते शेत नांगरतोय. हे पाहिलं त्या राजाला अत्यंत दुःख झालं. त्याचा जो कंठ आहे तो दाटून आला, त्याच्या नयनातून अश्रू आले आणि त्याला जो व्यक्ती हे कार्य करत होता त्याबद्दल अत्यंत राग निर्माण झाला. तो त्या ठिकाणी आला, घोड्यावरनं खाली उतरला आणि त्या शेतापाशी येऊन त्या व्यक्तीला, त्या मनुष्याला हाक मारली आहे, अरे कोण आहेस तू? अरे तुझ्या मनामध्ये काही दयामाया आहे की नाही? हे सर्व प्रश्न विचारले. त्यावेळेस त्या व्यक्तीचे लक्ष या परीक्षित राजाकडे गेले आहे. आणि हा परीक्षित राजा त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. तो व्यक्ती अत्यंत शांत होता. कोणत्याही प्रकारचा शब्द त्याच्या गळ्यातनं फुटत नव्हता. त्यावेळेस विशेष असं झालं की जे गाडीला जुंपणारे एका पायावरचा जो बैल म्हणजे ऋषभ होता आणि त्याच्या शेजारी असणारी जी गोमाता होती त्यांच्या मुखातनं शब्द येऊ लागले. याला आश्चर्य वाटलं. त्यावेळेस हा जो ऋषभ म्हणजे बैल आहे त्याने म्हणाले, अरे राजन, मी धर्म आहे. हा धर्म, हा 3 पाय त्याचे मोडले गेलेले आहेत आणि एका पायावर मी सर्व काही कार्य करतोय. हे ऐकलं आणि हा परीक्षित राजा अत्यंत थक्क झाला. शेजारी असणारी गोमाता जी या राजाला म्हणू लागली, राजन, मी धरती आहे आणि या पापियांच्या मिळून मला खूप प्रकारचा बोजा, खूप प्रकारचा ताण मला प्राप्त होत आहे. हे म्हटलं आणि पाठीमागचा असणारा जो व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती त्या परीक्षित राजाला म्हणाला, अरे परीक्षित राजा, मी दुसरा तिसरा कोणी नाही, तर मी कलियुग आहे. आता माझं राज्य चालू होणार आहे. आता माझी सत्ता या ठिकाणी स्थापित होणार आहे. ज्यावेळेस भगवंत या भूतलाला सोडून गेले तेव्हापासून माझं राज्य आता या ठिकाणी प्राप्त होणार आहे. दुसरा तिसरा कोणी तर साक्षात परमेश्वराने आशीर्वाद मला दिलेला आहे. हे ऐकलं त्यास परीक्षित राजा अत्यंत कोपमय झाला. हातामध्ये बाण धारण केला, धनुष्य घेतला, बाण लावला आणि म्हणाला, अरे कलियुग, तू इतक्या प्रकारचा त्रास देणार आहेस आणि कोणाला? तर धर्माला, या भूमीला, या सर्वसामान्य जनतेला. मी तुझा आत्ताच बंदोबस्त करून टाकतो. हातामध्ये बाण घेतला आणि त्या धनुष्याला लावून ज्यावेळेस या राजाने या कलियुगापुढे बाण धरलाय त्यावेळेस कलियुग थरथर थरथर कापू लागला. आणि या परीक्षित राजाला म्हणाला, राजन, हा
जो बाण तुम्ही लावला यापासून माझा मृत्यू होणार नाही. मात्र तुम्ही अत्यंत कर्तव्यशील आहात, कर्तव्यनिष्ठ आहात नव्हे तर साक्षात परमेश्वराने तुम्हाला गर्भस्थ असताना दर्शन दिलेलं आहे. तुमचं सामर्थ्य काय हे मला माहिती आहे. पण माझं राज्य या ठिकाणी मला प्राप्त होणार आहे. साक्षात भगवंताकडनं मला आशीर्वाद आहे. त्यावेळेस परीक्षित राजा म्हणाला, हे चालणार नाही. जोपर्यंत मी या भूमितलावर या पृथ्वीवर राज्य करतो आहे तोपर्यंत तुला कोणत्याही प्रकारचं कार्य करता येणार नाही. हे ऐकलं त्यावेळेस कलियुगाचा नाविलाज झाला. तो म्हणाला, ठीक आहे, पण अशा कोणत्या तरी जागा किंवा स्थान मला द्या की त्या ठिकाणी मी वास्तव्य करू शकेल. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारची कोणालाही अडचण प्राप्त करून देणार नाही. मात्र तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी माझं वास्तव्य राहील आणि माझा प्रभाव देखील त्याच ठिकाणी पडेल. त्यावेळेस या परीक्षित राजाने ही गोष्ट मान्य केली आणि सुवर्णामध्ये याचा वास सांगितला होता. अशा 3 जागा आहेत की त्या ठिकाणी कलियुगाचं वास्तव्य सांगितलेलं आहे. त्यापैकी एक मैथुन कला आहे, त्यापैकी एक जे सुवर्ण सांगितलं त्याच्यामध्ये देखील त्याचा वास सांगितलेला होता. आणि हे मान्य करून त्या ठिकाणी कलियुग निघून गेलेला आहे. आणि हा जो परीक्षित राजा आहे, हा परीक्षित राजा आपल्या राज्यामध्ये परतला, राजवाड्यामध्ये परत आला आणि त्याच्या मनामध्ये सहज आलं की आपण या ठिकाणी कोणत्या तरी कार्याची लगबग सुरू केली पाहिजे. म्हणजेच काय की आपण या ठिकाणी शिकारीसाठी गेलं पाहिजे. कारण पूर्वीच्या काळामध्ये राजांचा आवडता छंद हा शिकारी असायचा. शिकार करणे हे जेव्हा संपूर्ण त्या महालामध्ये कळालं की राजानाथ या ठिकाणी शिकारीला निघणार आहे, त्यावेळेस सगळी लगबग चालू झाली. सर्व सेवक त्या दिशेने निघालेले आहेत आणि परीक्षित राजा मुकुटगृहामध्ये आलेला आहे. मुकुटगृह आणि हे सर्व काही मुकुट बघून त्याने विचार केला की आता कोणता मुकुट धारण करावा. त्यावेळेस एका मुकुटाकडे लक्ष गेलं. रत्नजडीत असा मुकुट होता, अत्यंत आवडला आणि तोच परीक्षित राजाने त्या मुकुटाचा परिधान केलेला आहे. तो मुकुट घेतला, आपल्या मस्तकावर परिधान केला आणि तो त्या ठिकाणी निघालेला आहे. घोड्याला टाच मारली आणि त्या ठिकाणी घोडा पुढे चालू लागला. त्या परीक्षित राजाबरोबर बरेचसे सेवक होते, काही डमरू वाजवणारे देखील होते. कारण ज्या क्षेत्रामध्ये, ज्या परिसरामध्ये, ज्या जंगलामध्ये त्यांना शिकारीसाठी जायचं होतं तिथे अत्यंत हिंस्रक असे प्राणी होते आणि त्यांचीच शिकार त्यांना करायची होती. त्यासाठी ते व्यक्ती जरुरी होते. ते त्या ठिकाणी जाता जाता बराच वेळ झाला, शिकार शोधून शोधून, आणि दुपारची वेळ झालेली आहे. हा परीक्षित राजा विचार करतोय की आपण बरंच अंतर पुढे आलो जंगलामध्ये. मागे वळून पाहिलं तर जे सेवेकरी होते ते देखील शिकार शोधायच्या नादामध्ये बऱ्याच दूरपर्यंत निघून गेलेले होते. त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं. परीक्षित राजा अत्यंत एकटा असा पडला आणि तो रम्य वनामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. पाण्याची ताण देखील लागलेली आहे आणि त्याचा जो राग आहे हा 3ऱ्या मजल्यावर म्हणजेच डोक्यावर पोचलेला आहे. त्याने विचार केला की मी नुसतं म्हणत नाही, तेवढं पाणी माझ्या हातामध्ये हजर असतं, पण मी आता अत्यंत तहानलेलो आहे, तहानेने व्याकुळ झालेलो आहे. पण तरी देखील इथं पाण्याचा सुद्धा कुठे काही लवलेश दिसत नाही आहे आणि माझ्याबरोबर कोणी सेवेकरी पण नाही आहे की माझं कोणी कार्य करू शकेल. त्यावेळेस राग अनावर झालेला आहे, तरी तो पुढे पुढे चालत राहिला आणि काही काळानंतर, काही वेळेनंतर त्याला समोर एक पर्णकुटी दिसलेली आहे. त्याने विचार केला, पर्णकुटी दिसते, त्या अर्थी तिथं पाण्याचा स्रोत असला पाहिजे, तिथं मला पाणी प्यायला मिळेल. तो त्या ठिकाणी जातो आणि पाहतो की इथं कोणी दिसतंय का. आरोळी देखील मारतो. आरोळी देखील त्या ठिकाणी देतो आहे आणि म्हणतोय, ऋषीवर कोणी आहे का, कोणी आहे या ठिकाणी. अशा अनेक प्रकारच्या उच्चारण करून देखील त्या ठिकाणी कोणीही उत्तर देत नाही आहे. तो त्या
शिबिरामध्ये म्हणजे त्या आश्रमामध्ये प्रवेश करतो. पाहतो तर काय, तर त्या ठिकाणी शमीक ऋषी होते. ते ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी त्या ऋषींना हाक मारली, पण ते ध्यानस्थ असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. आणि याने विचार केला की ठीक आहे, हे ऋषी उठत नाही आहेत, ते ध्यानामध्ये मग्न आहेत, पण त्यांच्या घरामध्ये जाऊन तरी बघूया की कुठे पाणी आहे का, म्हणजे पाणी प्यायला मिळेल. तो त्या ठिकाणी जातो, शोधतोय, पण कुठेही त्याला पाणी दिसत नाही आहे. राग अत्यंत अनावर होतो आणि त्या ऋषींच्या समोर येऊन जातोय. ऋषींना अजून 2 वेळेस आवाज देतोय, पण ऋषींना कोणत्याही प्रकारची जाग नसते. त्यावेळेस त्या ऋषींच्या समोर एक मृत सर्प पडलेला असतो. तो मृत सर्प पाहतोय आणि हातामध्ये बाण घेतोय. तो मृत सर्पच्या तो बाण त्या ठिकाणी लावतो. तो मृत सर्प जो आहे तो त्या ठिकाणी उडवतोय. तो थेट त्या ऋषींच्या गळ्यामध्ये जाऊन पडतो. आता रागाच्या भरामध्ये कोणत्याही प्रकारची सुदबूद नसताना त्या ठिकाणी तो त्या आश्रमातनं बाहेर पडतो. घोड्याला टाच मारून त्या ठिकाणाहून निघून जातो. हा परीक्षित राजा जात नाही, तेवढ्यात त्या ऋषीपुत्र त्या ठिकाणी येतोय. आणि हा ऋषीपुत्र तो बहुतेकदा पाणी आणायलाच गेलेला असावा त्याच्या हातामध्ये, कारण पाण्याचा कलश त्याच्यामध्ये असतो, पाण्याचा कुंभ त्याच्याजवळ असतो. तो कुंभ तो बाजूला ठेवतो आणि वडिलांचं दर्शन घ्यावं म्हणून तो त्या ठिकाणी येऊन उभा राहतो आणि वडिलांचं दर्शन म्हणजे नमस्कार करतो आहे. आणि त्याची दृष्टी वडिलांच्या गळ्याकडे जाते, मानेकडे जाते. तर त्या ठिकाणी बघतो तर त्या गळ्यामध्ये एक मृत सर्प पडलेला आहे. हा विचार करतो, जर हा सर्प जिवंत राहिला असता तर मी विचार करू शकलो असतो की हा जो सर्प आहे हा सरपटत आलेला असावा वडिलांकडे. मात्र हा मृत आहे, याचा अर्थ हे आहे की हा कोणीतरी टाकलेला आहे. त्याचा राग अनावर होतो आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत असं कोणी केलं, हा कोणत्याही प्रकारचा जाणून न घेता या झारीमधनं पाणी घेतोय, हातामध्ये संकल्प घेतोय, जे कोणी कृत्य हे केलेलं असेल त्याचा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होईल. हा श्राप त्या व्यक्तीला देऊन टाकतोय. पाणी खाली सोडतोय आणि खाली पडत असतानाच त्याचे जे वडील आहेत, त्याचे जे पिता आहे, जे ऋषी, ते ऋषी जागृत होत आहेत आणि ते म्हणतात, पुत्र हे कोणतं कार्य केलं, काय केलं आहेस तू. त्यावेळेस शमीक ऋषी जे आहे हे प्रश्न विचारल्यानंतर ऋषीपुत्र म्हणतोय की बाबा तुमच्या गळ्यामध्ये मृत सर्प आहे. त्या ऋषींचं त्या सर्पाकडे लक्ष जातं. कोणताही विचार न करता तो सर्प हाताने काढून ते बाजूला टाकतात आणि विचारतात, पुत्रा तू हे नेमकं काय केलं आहेस. त्यावेळेस तो म्हणाला की हे जे कार्य कोणी केलं आहे त्याला मी शाप दिला आहे की 7 दिवसामध्ये सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल. हे ऐकलं आणि ऋषींनी डोळे बंद केलेत आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं की हे कार्य नेमकं कोणी केलं असावं. त्यावेळेस त्यांना परीक्षित राजाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि डोळे बंद असतानाच त्यांच्या नयनातनं अश्रू ढळू लागतात. अरे पुत्रा, अरे मुला, हे तू काय केलंस. अरे ज्या कलीचा तोंड ज्या व्यक्तीने वरती काढू दिलं नाही, जे आपलं पालन पोषण करता, जे आपलं रक्षण करता, जे आपल्याला साथ देता, साक्षात परमेश्वरांनी ज्यांना दर्शन दिलं, अशा व्यक्तीला तू शाप देऊन टाकलास. तो दुसरा तिसरा कोणी नाही तर परीक्षित राजा आहे. या परीक्षित राजाला तू शाप दिला आहेस की सर्पदंशाने मृत्यू होईल. त्यावेळेस तो पुत्र देखील खिन्न झाला आणि क्षमा मागू लागला, बाबा माझ्याकडनं चुकी झाली. त्यावेळेस ऋषी म्हणालेत की शाप तर व्यर्थ जाणार नाही, मात्र ही सर्व वार्ता तू राजाला सांग. त्यावेळेस त्या ऋषीपुत्राने आश्रमामध्ये असणाऱ्या 2 सेवेकरांना, त्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही राजाकडे जाऊन ही वार्ता द्या की ऋषीपुत्राकडनं तुम्हाला शाप दिला गेलेला आहे की 7 दिवसामध्ये तुमचा सर्पदंशाने मृत्यू होईल. त्यावेळेस हे सर्व शिष्य त्या ठिकाणी गेलेत आणि एवढ्यात या परीक्षित राजाचं काय झालं हो. हा परीक्षित राजा आपल्या राज्यात आला, राजदरबारात आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर
तो निश्चिंतपणे त्या ठिकाणी बसला आहे. बसल्यानंतर पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर स्वतः विचार करतोय की लहान मुलाला सुद्धा लाज वाटेल असं कृत्य माझ्याकडनं घडलेलं आहे. आणि मी कोण आहे? मी राजन आहे. आणि काय केलं आहे? तर ऋषींचा अपमान मी केला आहे. आत्मग्लानी त्याला झाली आणि अत्यंत दुःखी असताना त्या क्षणामध्ये त्या ठिकाणी 2 ऋषिकुमार आलेले आहे. आणि आल्यानंतर ते म्हणाले, राजन नमस्कार. या राजाला नमस्कार केला आणि राजन म्हणाले, कोण तुम्ही? त्यावेळेस हे ऋषिकुमार म्हणाले की आम्ही शमीक ऋषींच्या आश्रमात राहतो. तुम्ही ज्यांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलाय त्यांच्या पुत्राकडनं तुम्हाला शाप प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे ऐकलं आणि जे जागेवर उभे असणारे परीक्षित राजा आहे तो जागेवर तिथंच खाली बसला. तो म्हणाला की कोणी शाप दिला? तो म्हणाले ऋषीपुत्राने. आणि या ऋषींनीच आम्हाला सांगितलं की त्याच्याकडनं ही गोष्ट चुकून झाली, मात्र तो शाप असतो, त्याचं परिणाम आपल्याला भोगायलाच लागेल. त्यावेळेस ते ऋषीपुत्र त्या ठिकाणाहून निघून गेले आणि हा परीक्षित राजा शेवटी राजा होता असं करून तर चालणार नव्हतं. मात्र त्याने भगवान गोपालकृष्णाचं स्मरण केल्या परीक्षित राजाने. आपला पुत्र जन्मेजय त्याला राजपदावर बसवलेलं आहे, राजगादीवर बसवलेलं आहे आणि याच्यावर काही उपाय मला प्राप्त होईल का? मला मोक्षप्राप्ती होईल का? भगवंताची प्राप्ती होईल का? अशा प्रकारचे प्रश्न घेऊन हा परीक्षित राजा घराच्या बाहेर पडलेला आहे, म्हणजे या राजवाड्याच्या बाहेर पडलेला आहे. अनेक तीर्थक्षेत्रावर जातोय, नदी किनारे छोट्या छोट्या आश्रमांवर जातोय, ऋषींची भेट घेतोय, मात्र कुठेही कोणत्याही प्रकारचा उत्तर त्याला प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे तो अत्यंत दुःखी आहे, अत्यंत शोकाक्रांत आहे. आणि विशेष म्हणजे असं की ती जी चुकी त्याच्याकडनं झाली आहे ती चुकी तो मान्य करून या ऋषींच्या चरणी अर्पत होतोय. आणि असंच फिरता फिरता एका तो आश्रमाजवळ आलेला आहे. सुंदर नदी त्या ठिकाणी वाहते आणि त्या आश्रमाजवळ आल्यानंतर अनेक ऋषीजण त्या ठिकाणी संध्यावंदन करताय, गायत्री उपासना करताय, होम हवन करताय. आणि अशा स्थितीमध्ये त्या आश्रमामध्ये या परीक्षित राजाने प्रवेश केला. सगळ्या ऋषींना नमस्कार केला आणि सर्व ऋषी त्याच्यापाशी गोळा होऊन आले आणि म्हणाले, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस या परीक्षित राजाने या ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाला, मी परीक्षित राजा आहे. परीक्षित राजा नाव तर ऐकून होते, साक्षात भगवंताने त्यांना दर्शन दिलेले आहे. त्यावेळेस सर्व ऋषी मुनी त्यांना नमस्कार करून उभे राहिले. परीक्षित राजा, तुम्ही आज आमच्या आश्रमात कसे आलेत? त्यावेळेस सगळ्या ऋषींना या परीक्षित राजाने कोणत्याही प्रकारचा संकोच न करता सारी काही घडलेली घटना सांगितली आहे की माझ्याकडनं मृत सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला गेला आणि त्यांच्या मुलाकडनं मला 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होईल असा शाप मला प्राप्त झालेला आहे. त्यावेळेस सर्व ऋषीमुनी म्हणाले की यावर तर आमच्याकडे काही उपाय नाही आहे, पण आत्ता आम्ही असं ऐकलं आहे की या ठिकाणी शुकमुनी येणार आहे. शुकमुनी कोण आहेत? शुकमुनी म्हणजे व्यासांचे पुत्र, जे अत्यंत वैरागी आहे आणि अत्यंत ज्ञानी देखील आहे. आणि असं म्हणतात त्या ठिकाणी शुकमुनींचं आगमन झालं आहे. एका झाडाच्या पाराच्या ठिकाणी त्या ठिकाणी शुकमुनी बसलेले आहेत. त्यांच्यासमोर सर्व ऋषी म्हणून बसले. त्या सर्व ऋषींनी या शुकमुनींना नमस्कार केला आणि हळूच पुढे येऊन परीक्षित राजा या शुकमुनींच्या पायाजवळ अर्पित झालेला आहे. शुकमुनींनी आशीर्वाद दिला, कोण आपण? त्यावेळेस परीक्षित राजा म्हणाला, मुनिवर मी राजा आहे, परीक्षित राजा, आणि मला 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होईल असा शाप प्राप्त झालेला आहे. या 7 दिवसामध्ये असं कोणतं कार्य आहे का की माझा मोक्ष प्राप्ती या ठिकाणी होईल, भगवंताची प्राप्ती मला या ठिकाणी होईल आणि आत्म आनंद मला प्राप्त होऊ शकेल? त्यावेळेस शुकमुनी या परीक्षित राजाला म्हणताय, शापवाणी हे तव प्रारब्ध, उपाय आहे परिउपलब्ध,
सद्ग्रंथाच्या श्रवणी सिद्ध होई राजा तू. या राजाला म्हणताय की अरे शापवाणी तुला मिळाली, शापवाणी मिळाली तुला, हे तुझं प्रारब्ध आहे, हे विधिलिखित आहे. ज्यावेळेस भगवंत होते त्यांच्या देखत ऋषींनी हे वचन दिलं होतं की याचा मृत्यू, याची जो प्राप्त होणार आहे, जे आत्म्यामध्ये विलीन होणार आहे, अनंतामध्ये विलीन होणार आहे, याचा आत्मा तो कशा पद्धतीने होणार आहे हे तुझं प्रारब्ध आहे. मात्र याच्यावर उपाय उपलब्ध आहे. तो कोणता? सद्ग्रंथ. सद्ग्रंथ म्हणजे कोणता? भागवत ग्रंथ. भागवत हा नुसता ग्रंथ नाही आहे, साक्षात गोपाल कृष्ण आपली प्राणज्योत या ग्रंथामध्ये ठेवून गेलेली आहे. म्हणजे हा नुसता ग्रंथ किंवा पुस्तक नाही, तर हा साक्षात परमेश्वर गोपाल कृष्ण आहे. आणि अशा ग्रंथाचं श्रवण तू केलं तर तुला मोक्षप्राप्ती आहे. हे ऐकलं परीक्षित राजाला अत्यंत आनंदी झाला आणि परीक्षित राजा म्हणाला की शुकमुनी, हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही या ठिकाणी मला या सद्ग्रंथाचं मला श्रवण व्हावं असं काहीतरी कार्य करा. त्यावेळेस शुकमुनी म्हणाले, आत्मकल्याणासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी हा प्रश्न आहे. तर मी स्वतः जे माझ्या वडिलांकडनं, या भगवान शिवांकडनं जे काही मी भागवत ऐकलेलं आहे आणि नारदांच्या आशीर्वादाने जे भागवत माझ्या वडिलांना मिळालेलं आहे, ह्या भागवत मी तुला आज सांगणार आहे. त्यावेळेस हा परीक्षित राजा अत्यंत सिद्ध झालेला आहे की या भागवताचं श्रवण करायचं. या शुकमुनींनी त्या ठिकाणी भागवत सांगण्यासाठी सुरुवात केली आहे. कोणत्याही प्रकारचं मंगलाचरण नाही, कोणत्याही प्रकारची स्तुती नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही देवाला विनवणी नाही. अशा स्थितीमध्ये हे भागवत सांगायला सुरुवात केली. ते का? याचं कारण असं आहे की हे भागवत हा संवादात्मक आहे. परीक्षित राजाने प्रश्न विचारावा आणि शुकमुनींनी त्यावर उत्तर द्यावं, अशा या ग्रंथाचं विवरण आहे. आणि बरोबर ज्या ज्या पद्धतीने या परीक्षित राजाने प्रश्न विचारलेले आहेत त्या त्या पद्धतीने शुकमुनींनी त्याच्यावर उत्तरं दिलेली आहे. म्हणून या भागवतामध्ये कोणतीही कथा ही वेळेनुसार क्रमाने येत नाही, मध्येच कोणतीही कथा प्राप्त होऊ शकते, ज्या पद्धतीने शुकमुनींनी सांगितलेली आहे. मात्र स्तुती करताना, प्रश्न विचारताना ज्यावेळेस पहिला प्रश्न परीक्षित राजाने विचारला त्यावेळेस शुकमुनीने जो पहिला श्लोक त्या ठिकाणी म्हटलेला आहे, तर त्या श्लोकामध्ये संपूर्ण जगाची, या परमेश्वराची आणि या जगामध्ये, या त्रियुगामध्ये जेवढे पण काही देव आहे त्यांची स्तुती एका श्लोकामध्ये येऊन गेलेली आहे. तो श्लोक कोणता? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय वयं नमः. जो सच्चित सत आनंद आणि जो सत्य आहे असा तो परमेश्वर, की त्या परमेश्वर म्हटल्यानंतर जो सत्यता बाळगणारे आहे आणि सत्यता बाळगणारे सर्वच देव हे कृष्णमय आहे. आणि असे कृष्णमय देव, याला मी गोविंद म्हणतो, याला मी वासुदेव म्हणतो, याला मी माधव म्हणतो, याला गोपालकृष्ण असं म्हणतो आणि अशा गोपालकृष्णाला मी वंदन करतो आहे. हे ऐकल्यानंतर सर्व त्या ठिकाणी ऋषीजन होते ते अत्यंत आनंदित झाले की हा पहिलाच श्लोक या शुकमुनींनी जो उच्चारलेला आहे हा सर्वांच्या आनंदामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये अत्यंत आनंद असा करून गेला. त्यावेळेस एक एक करता करता या शुकमुनींनी या परीक्षित राजाला भागवत कथा सांगितलेली आहे. आणि ही भागवत कथा सांगता सांगता शेवटचा दिवस असा उजाडला आहे की या 7व्या दिवशी या परीक्षित राजाला सर्पदंश कधी झाला, त्याचा प्राण कधी गेला हे त्याला देखील समजलेलं नाही आहे. कारण 7 दिवस या भगवंताची कथा श्रवण करता करता त्याचा जो प्राण आहे तो प्राण त्या ठिकाणी त्याने आणता ब्रह्मरंध्रापाशी आणलेला आहे. आणि खरं तर या परीक्षित राजाला सर्पदंश झालेलाच नाही आहे. तो कसा?
कारण ज्या वेळेस हे कथा तो श्रवण करत होता, भागवत श्रवण करत होता, त्यावेळेस त्याचा अनंतामध्ये त्याचा प्राण ब्रह्मरंध्रापाशी येता येता तो कधी अनंतामध्ये विलीन झाला हे त्याला देखील समजलेलं नाही आहे. मग ज्या सर्पाने या परीक्षित राजाला दंश केला, तो परीक्षित राजाला नव्हे तर त्याच्या कलेबराला म्हणजे त्याच्या देहाला दंश केलेला आहे. मात्र त्याचा प्राण हा कधीच अनंतामध्ये विलीन झालेला होता. म्हणून की शापाला देखील या परीक्षित राजाने कसं उत्तर दिलं आणि ते कशा माध्यमातनं दिलं हे आपल्याला शुकमुनींनी या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं संपूर्ण भागवत, संपूर्ण स्कंद, सारे काही अध्याय आपल्याला या भागवतामध्ये पुढे काही श्रवण करायचे आहे. आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.